या जगात जन्माला आलेल्या माणसाला फळाचं जरी भगवंतांनी स्वातंत्र्य दिले नसेल तरी कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। कर्म काय करावं, आपला काळ कसा घालवावा याचं स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला दिलेलं आहे। काही माणसं विनाकारण आपल्या जीवनामध्ये कलह ओढून घेतात, झोपतात, नाही पद्धतीने आयुष्य घालवतात। तर तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या। आपापल्या विचाराने मनुष्य काळ घालवत असतो। काही माणसं भांडणामध्ये काळ घालतात, झोपीमध्ये काळ घालतात, तर काही माणसं आपला काळ खूप चांगल्या पद्धतीने घालवतात। एक शास्त्रकार सांगतात, काव्यशास्त्र विनोदेन कलौ गच्छति धीमताम, व्यसनेन तु मूर्खाणाम निद्रया कलहे नवा। चांगले माणसं, विचारवंत माणसं हे काव्यामध्ये, शास्त्रामध्ये आपला काळ घालवतात, चांगल्या गोष्टीत आपला काळ घालवतात। पण मूर्ख माणसं हे नेहमी व्यसनामध्ये काळ घालवतात, नेहमी भांडणामध्ये आपला काळ घालवतात। म्हणून चांगला काळ घातला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आयुर आरोग्य लाभावं, जेणेकरून आपण एक विचारवंत माणूस म्हणून ओळखल्या जाऊ, अशा पद्धतीचा काळ माणसाने व्यतीत केला पाहिजे। रामकृष्ण।